नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. आपल्या या मराठीच्या तासात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील धडा 16 मी नदी बोलते हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, मागच्या तासात आपण नदीची गाणे ही कविता शिकलो. या कवितेत काय सांगितले होते की नदी कोणकोणते काम करते, कार्य करते, पक्ष्यांना, प्राण्यांना आणि मानवाला कशी उपयोगी पडते याविषयी आपण नदीचे गाणे ह्या कवितेत शिकलो होतो. तर आज आपण धडा 16 मी नदी बोलते हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, पाण्याला आपण जीवन असे म्हणतो. आता मला सांगा, आपण पाण्याला जीवन का म्हणतो? कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण पाण्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारांच्या कामांसाठी करतो. जेवण बनवण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, घरातील स्वच्छता करण्यासाठी, तसेच घरातील खूप काही कामांसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मोठमोठ्या कारखान्यात, फॅक्टरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपण पाण्याचा वापर करतो. पाण्याचे इतके फायदे, महत्त्व असून देखील आपण पाण्याचा वापर नीट करत नाही. तसेच पाण्याची नीट काळजीसुद्धा घेत नाही. आणि आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्यामध्ये नदी स्वतः आपल्यासोबत बोलत आहे. म्हणजे या पाठात नदीविषयी माहिती सांगत आहे की ती कशा प्रकारे उपयोगी पडते, कोणकोणती कामे करते याबद्दलची माहिती नदी आपल्याला सांगत आहे. आणि आपल्या पाठाचे नाव आहे मी नदी बोलते. म्हणजे या पाठात नदीची आत्मकथा सांगितलेली आहे. आत्मकथा म्हणजे ऑटोबायोग्राफी. या पाठामध्ये नदी पर्यावरणाला आणि सर्व मानवाला कशा प्रकारे उपयोगी पडते याबद्दल नदी सांगत आहे. तर सर्वात प्रथम आपण या पाठाचे वाचन करून घेणार आहोत. धडा 16 मी नदी बोलते. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवगार करते. माझ्या मुले शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे ह्यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. आता आपण या पाठाचा अर्थ बघणार आहोत. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. इथे आपल्याला नदी काय सांगते की माझं नाव काय आहे? नदी आहे. आणि माझा जन्म कुठे होतो? पर्वतावर. पर्वत म्हणजे डोंगर, माउंटन. तर माझा जन्म कुठे होतो? पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. ओढे म्हणजे काय? तर झरा. जे झरे असतात ते नदीला येऊन भेटतात. त्याला इंग्लिशमध्ये स्ट्रीम असेही म्हटले जाते. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. बघा मुलांनो, नदी काय सांगते आपल्याला की जे स्ट्रीम आहेत, ओढे आहेत, ते मला येऊन मिळतात. न त्या ओढ्यांमुळे मी काय होते? मोठी होत जाते.
इतर नद्याही मला येऊन मिळतात. ज्या दुसऱ्या नद्या आहेत त्या पण त्या नदीला येऊन मिळतात आणि त्यामुळे ती काय होते, मोठी होते. माणसे धरण बांधून मला अडवतात. इथे काय सांगितलं आहे की जो नदीचा पाणी असतो तो माणसे काय करतात, अडवतात. अडवणे म्हणजे थांबवणे. तर धरण बांधून, धरण म्हणजे काय तर डॅम, तर ते धरण बांधून माझ्या नदीचा पाणी अडवतात असं आपल्याला नदी इथे सांगत आहे. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. नदीचा जो पाणी आहे तर नदी आपल्याला इथे काय सांगते की माझ्या पाण्यावर म्हणजे नदीच्या पाण्यावर काय तयार करतात तर वीज. काय तयार करतात मुलांनो, तर वीज. वीज म्हणजे काय, तर आपण जी लाईट यूज करतो ना त्यालाच वीज असे म्हणतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. म्हणजे नदीच्या पाण्यापासून काय तयार करतात, वीज, आणि त्या विजेवर काय चालवतात तर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. बघा मुलांनो, जो शेतामध्ये जो पाणी यूज केलेला जातो, पाण्याचा वापर केला जातो, जे शेतामध्ये पंप वापरतात त्या पंपांमध्ये पाणी कुठून येतो तर तो नदीमधूनच येतो. आणि तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की तो कशा प्रकारे शेतामध्ये पंपाचा वापर करून कशा प्रकारे पाण्याचा वापर केला जातो. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मुलांनो, असं हे सर्वांनाच माहिती आहे की आपण जो पाणी पितो तो आपण कुठून घेतो तर तो आपल्याला नदीमधूनच येतो. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. बघा मुलांनो, इथे काय सांगितले की मी उड्या मारते. उड्या मारते म्हणजे काय तर डोंगरावरून ती काय जोरात खाली येते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. बघा इथे तेच आहे की जेव्हा नदी वाहते, डोंगरावरून वाहते, तेव्हा ती एकदम जोरात येते आणि एकदम जोरात वाहत जाते. म्हणून इथे काय सांगितले की मी उड्या मारते, धावते आणि उंच कड्यावरून वेगाने कोसळते. वेगाने म्हणजे काय तर एकदम फास्टमध्ये ती वाहत जाते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. मुलांनो, धबधबा म्हणजे तुम्ही बघितलाच असेल, तो धबधब्यावरून पाणी कसा कोसळतो तसाच तो पर्वतावरून, डोंगरावरून पाणी नदी ती वाहत वाहत खाली येते. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. इथे काय सांगितले आहे की पर्वत उतारावरून म्हणजे पर्वतावरून जेव्हा वाहते खाली येते तेव्हा ती एकदम सपाट मैदानी भागात येते. एकदम म्हणजे सपाट म्हणजे एकदम सरळ जागेवर येते आणि तेव्हा तिचा काय झालेला असतो, वेग म्हणजे जो वाहण्याचा जो वेग असतो तो काय झालेला असतो, कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवगार करते. दोन्ही किनाऱ्यावरील, किनाऱ्या म्हणजे नदीचे जे काठ आहेत त्या काठांवरचा जो परिसर आहे, ती जागा आहे ती हिरवगार करते. हिरवगार म्हणजे बघा मुलांना, तुम्हाला या पिक्चरमध्ये, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतच असेल, जे नदीच्या काठी हिरवगार झाडे आहेत, फुले आहेत, हे तुम्हाला दिसतच असेल. म्हणून नदी काय म्हणते की माझा जो नदीच्या किनाऱ्यावरील म्हणजे नदीच्या काठावरील जो परिसर आहे, जो भाग आहे, तो मी हिरवगार करते. माझ्या मुले शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. इथे नदी काय सांगते की माझ्या पाण्यामुळे शेतात शेतकरी काय पिकवतात तर धान्य. मुलांनो, तुम्ही अगोदरच बघितलं की शेतात जो पंप चालवतात ते कोणत्या पाण्यामुळे चालवतात, शेतातील नदीच्या पाण्यातीलच. म्हणून नदी म्हणते की जे शेतातील शेतकरी आहेत ते शेतकरी शेतात जे धान्य पिकवतात ते माझ्या पाण्यामुळेच पिकवतात आणि त्यांना मी उपयोगी पडते, असे नदी आपल्याला सांगत आहे. पण मला एका गोष्टीची खंत आहे. खंत म्हणजे काय, मला एका गोष्टीचं दुःख आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. मुलांनो, नदी आपल्याला इथे काय सांगते की माणसे मला धरण बांधून ठेवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी
परिसर जे आहे ते हिरवगार करते, हे सर्व देऊन सुद्धा, ह्या गोष्टींसाठी मी उपयोगी पडून सुद्धा मला एका गोष्टीचं दुःख वाटते, ते म्हणजे माणसे माझ्या प्रवाहात, म्हणजे मी जेव्हा वाहते तेव्हा वाहत असताना माझ्या प्रवाहामध्ये लोक काय टाकतात, तर सांडपाणी. सांडपाणी म्हणजेच जो घाणेरडा पाणी असतो, जो गटाराचा पाणी असतो किंवा कारखान्यामध्ये जो यूज केलेला असतो, तो पाणी माझ्या नदीमध्ये, माझ्या प्रवाहामध्ये टाकतात, कचरा टाकतात. तर ह्याच्यामुळे, या कचरा आणि या सांडपाण्यामुळे मी काय होते, प्रदूषित होते. प्रदूषित म्हणजे एकदम घाणेरडी होते आणि माझा जो पाणी आहे तो एकदम घाण होतो. तर नदी आपल्याला इथे हेच सांगत आहे की मी लोकांना एवढी उपयोगी पडते तरीही मला प्रदूषित करतात. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्याजवळून वाहत असताना मी जास्तच प्रदूषित होते. बघा मुलांनो, इथे आपल्याला नदी काय म्हणते, जेव्हा मी माणसांच्या वस्त्या, म्हणजे ज्या माणसांच्या वस्त्या आहेत, छोटी गावे आहेत, शहरे आहेत, इथून जेव्हा मी वाहत जाते तेव्हा मी जास्त प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते. इथे आपल्याला नदी काय म्हणते की माणसे मला खूप प्रदूषित करतात, तरी मी कधीही थांबत नाही. मी नेहमी पुढे पुढे वाहतच असते. मी कुठेही कधीच थांबत नाही. मी पुढे पुढे वाहत असते, असं आपल्याला नदी सांगत आहे. आणि अजून एक संदेश देते की थांबला तो संपला, असं आपल्याला नदी सांगते. मुलांनो, नीट लक्षात घ्या की नदी आपल्याला कोणता संदेश देते, की जो थांबला तो संपला, असा संदेश नदी आपल्याला देत आहे. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. इथे आपल्याला नदीने काय सांगितले आहे की शेवटी, सर्वात शेवटी मी कोणाला जाऊन मिळते, तर सागराला. सागर म्हणजे काय, तर समुद्र. तर मी शेवटचा माझा जो स्टॉप असतो तो सागर, म्हणजे मी सागराला, एकदा समुद्रामध्ये मिसळली तर माझा नदी म्हणून प्रवास संपला आणि तिथून माझा काहीच प्रवास नाही. नदी म्हणून माझा प्रवास संपला, असं आपल्याला नदी सांगत आहे. तर मुलांनो, या पाठात नदीने आपली आत्मकथा सांगितली आहे. ती वाहत असताना ती आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडते आणि आपण तिला कसे प्रदूषित करते, याविषयीचे आत्मकथन नदीने आपल्याला सांगितलेले आहे. मुलांनो, तुम्हाला नदीची आत्मकथा, म्हणजे नदीने आपल्याला काय सांगितले आहे, हा पाठ समजला असेल अशी मी आशा धरते. धन्यवाद.